तर शेतकरी बांधवांनो, त्याच कृषी थॉन मध्ये जर निर्मलच्या दोडक्याच्या शेजारीच 425 ह्या व्हरायटीचा प्लॉट आहे. हे गिलक जर तुम्ही बघितलं तर लाईट ग्रीन, डार्क ग्रीन याच्या मधल्या शेडचं हे गिलक आहे. म्हणजे पूर्ण गर्द पण नाही येते आणि एकदम लाईट कलर पण नाही. म्हणजे हे बाजारात नाशिक मार्केटला जे लिलाव पद्धतीने विक्री होतं तिथेही विकला जाईल आणि जिथे तुम्हाला ते हात विक्री करायची तिथेही याला बाजारामध्ये चांगली मागणी मिळेल. ही व्हरायटी आपण गायनोशियस नाही म्हणू शकत, परंतु प्रत्येक पेऱ्यामध्ये याला फिमेलचं फ्रूट आहेच. म्हणजे फिमेलचं फुल येतच. साधारणतः 50 दिवसामध्ये गिलक्याच्या या व्हरायटीची हार्वेस्टिंग सहज चालू होते. गिलक्यामध्ये इतर पिकांसारखं नसतं. गिलक्यामध्ये एकदा फुल लागतं, फळाची सेटिंग होते, त्यानंतर तो माल हार्वेस्ट होतो. त्याच्यानंतर काही काळाकरता ते गिलक पुन्हा स्टॉप होतं आणि पुन्हा फुल लागतं आणि पुन्हा चालू होतं. जर व्हायरस टॉलरन्स व्हरायटी चांगली असली तर जिथं ड्रीप आणि मल्चिंग पेपर व्यवस्थित केलेला आहे अशा ठिकाणी हे प्लॉट 7-7, 8-8 महिने सहज चालतात. तर ह्या व्हरायटी सुद्धा तसंच आहे की व्हायरस टॉलरन्स एक्सलंट आहे. तुम्ही बरेच दिवस या व्हरायटीला तुमच्या शेतामध्ये चालवू शकतात. यील्डच्या बाबतीमध्ये म्हणाल तर 425 व्हरायटी तुम्ही एकदा अनुभव नक्की घ्या. कलरच्या बाबतीमध्ये सुद्धा 425 चा परफॉर्मन्स बाजारात विक्री योग्य राहील. ऑलरेडी निर्मल कंपनी याच्या अगोदर बाजारामध्ये नाशिक विभागामध्ये 488 नंबरची व्हरायटी देत होते. बराच काळ म्हणजे जवळपास 1 दशक त्या व्हरायटीने मार्केटमध्ये राज्य केलेलं होतं. त्यानंतर त्यांनी जी ही 425 नंबर व्हरायटी दिलेली आहे, इथं सुद्धा परफॉर्मन्स माझ्या माहितीनुसार तसाच राहू शकतो. कारण प्रॉडक्ट निर्मलचं आहे, त्यांना ऑलरेडी गिलक्यातला अनुभव चांगला आहे. लागवडीची पद्धत तीच राहणार आहे. 9x5 वरती एकरामध्ये साधारणतः 1100 ते 1200 झाडं बसतील. गिलक खूप दाट करू नका. खूप दाट गिलक केलं तर हार्वेस्टिंगच्या वेळेस कुजीचं प्रमाण काही प्रमाणात वाढू शकतं. हे गिलक डाउनी मिल्ड्यू तसेच इतर जे बुरशीजन्य आजार येतील याला बऱ्यापैकी टॉलरन्सी आहे. तरी पण गिलक्यामध्ये पाला काढणे, स्वच्छता ठेवणे हे काम शेतकरी बांधवांना नियमित करावंच लागतं. तर ही व्हरायटीचं नाव लक्षात ठेवा, निर्मल कंपनीची 425.